सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, समाधानी, आनंदात तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे। हा अनुभव पुण्यातील रहिवासी असलेल्या एका ताईंचा आहे। या ताईंना स्वामींनी खूप छान प्रचिती दिली। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, स्वामींचे अनुभव चमत्कार खरंच असतात का, हा प्रश्न माझ्या मनात देखील कित्येक वेळेस आला होता जेव्हा मी स्वामी सेवेमध्ये नव्हते। मी स्वामी सेवेत येण्याचं कारण देखील हेच होतं, कारण यूट्यूबवरतीच मी स्वामींची सेवा शिकली होती। कशी करायची, काय करायची, पूजाताईंनी सांगितलेल्या प्रत्येक सेवा मी करू लागली होती। कारण घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स होते, खूप अडचणी होत्या। आम्ही मूळचे लातूरचे, पण नोकरीनिमित्त पुण्यामध्ये सेटल झालेलो आहोत। त्यामुळे आता आम्हाला जवळपास 20-25 वर्ष पुण्यातच झाले आहे। पण माझ्या मिस्टरांचं कंटिन्यू जाणं येणं गावाकडे असतं, कारण त्यांना इकडे जास्त काही करमत नाही। मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। स्वामींच्या कृपेने माझे दोन्ही मुलं हे खूप हुशार आहे। माझी मुलगी डॉक्टर आहे आणि मुलगा इंजिनिअरिंग झाला आहे। त्यामुळे खूप सर्व काही व्यवस्थित आहे। खूप साऱ्या इच्छा स्वामींनी आत्तापर्यंत पूर्ण केल्या। पण म्हणतात ना की आयुष्यामध्ये संकटही येतच असतात, कारण संकटाशिवाय कुठलाही माणूस हा परिपूर्ण होत नसतो। आणि संकट आल्यावरच आपल्याला सर्व काही हे कळत असतं, कसं वागायचं, काय वागायचं हे करतात। आणि ताई म्हणतात की स्वामी भक्तांनो, आणि जेव्हा संकट येतं ना तेव्हाच आपण महाराजांची खरी सेवा ही करत असतो। ज्यावेळेस आपण सुखात असतो ना त्यावेळेस आपल्याला स्वामींची एवढी काही आठवण येत नसते, पण जेव्हा दुःख असतं ना त्यावेळेस आपण खरंच स्वामींची खूप मनापासून सेवा करत असतो। असंच माझ्या बाबतीत देखील घडत होतं। मी स्वामी चरित्राचे पारायण ही करत होते। माझे स्वामी प्रकट दिनाची ही 21 दिवसाची सेवा माझी सुरू होती। त्या दरम्यान काय झालं ना की माझे मिस्टरांचं अचानक थोडंसं दुखू लागलं, म्हणून ते हॉस्पिटलला गेले, रिपोर्ट वगैरे केले। तर त्यांनी आम्हाला रिपोर्ट काही सांगितलेच नाही आणि मला फारसा वेळही मिळत नाही, कारण मला मुलीच्या क्लिनिकमध्ये जावं लागतं। सकाळचे सर्व काम वगैरे आवरून मी मुलीच्या क्लिनिकमध्येही जात असते। त्यामुळे मला स्वामी सेवा करायला जेवढा वेळ भेटेल तेवढ्याच वेळामध्ये मी स्वामी सेवाही करत असते। आणि मग त्यामुळेच मिस्टरांना एकट्यालाच आम्ही हॉस्पिटलला पाठवलं की तुम्ही जा, रिपोर्ट वगैरे करून या। आणि मग मिस्टर आले, पण त्यांनी आम्हाला काही एक सांगितलं नाही। स्वतःची मुलगी डॉक्टर, तिलाही काही सांगितलं नाही। त्यांना वाटलं की सर्व काही व्यवस्थित होईल असं झालं, आणि ते गावाकडे जाण्यासाठी निघून गेले। आणि ते गावाकडे गेल्यानंतर काय झालं की आम्ही देखील दोघीजणी थोडंसं बाहेर फिरायला गेलो होतो। आता ते येणार हे आम्हाला देखील माहीत नव्हतं। मग ते घरी आले। घरी आल्यानंतर ते माझ्या मुलीला सांगू लागले की माझे रिपोर्ट आले म्हणे, 3 दिवस झाले रिपोर्ट येऊन। त्यावेळेस मुलगी म्हटली की पप्पा रिपोर्टमध्ये काय आहे मला बघू। त्यावेळेस मुलीने रिपोर्ट बघितले, त्यावेळेस तिची इतकी धांदल उडाली, इतकी म्हणजे की इतकी, कारण माझ्या मिस्टरांचं कोलेस्ट्रॉल हे जवळपास हे झालं होतं, 450 पर्यंत गेलं होतं। आणि जर खरंच आणखी 50 वाढलं असतं तर त्यांना हार्ट अटॅक खूप आला असता आणि त्यांचं हृदय हे झालं असतं। त्यामुळे आम्ही खूप घाबरलो। मुलीने लगेच त्यांना हॉस्पिटलला नेलं। पुन्हा पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांचे सर्व काही रिपोर्ट वगैरे केले, आणि मग त्यामुळे मी पण खूप घाबरली होती की म्हटलं आता काय होईल। आणि नेमकं त्या दिवशी गुरुवार होता आणि माझी सेवा ही सुरू होती। मी आता स्वामींचे पारायण करू लागले होते। माझे मिस्टर स्वामींची काहीच सेवा करत नाही, देवाचीही काही करत नाही। त्यांचं काय असतं की फक्त सकाळी उठायचं, आंघोळ वगैरे करायचे आणि फक्त देवाला नमस्कार करायचा, एवढंच त्यांचं काम असतं। आणि त्यामुळे त्यांना आपण काही बोलूही शकत नाही, कारण माणसांना काही बोललं की ते आपल्यावरती चिडचिड करतात आणि घरातील वातावरण
वातावरण पूर्ण बिघडून जातं. त्यामुळे आम्ही त्यांना काही फारसं बोलत नाही. आणि त्यांना शुगरचा देखील खूप वर्षापासूनचा त्रास आहे. ते पथ्य वगैरे खूप पाळतात. पण काय होतं ना की जेव्हा मित्र भेटतात, सर्वजण येतात, तेव्हा ते ड्रिंक त्यांच्यासोबतही करत असतात. आम्ही त्यांना फार काही टोकत नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतो की फक्त कंट्रोलमध्ये राहा, थोडीशी घ्या, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहे. जर तुम्हाला काही झालं तर आमच्यावरच दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. तुमचे मित्र वगैरे ते काहीही करणार नाही, असं आम्ही त्यांना कायम सांगत असतो. पण ते काय म्हणतात की मी रोज घेतो का, मी रोज हे करतो का, आणि ती घरामध्ये खूप चिडचिड आणि भांडणं. त्या साठी आम्ही काहीच बोलत नाही. त्यावेळेस देखील तसंच घडलं होतं. मुलीची खूप धावपळ झाली, हॉस्पिटलला ॲडमिट वगैरे केलं, त्यानंतर तिथे रिपोर्ट केले आणि गुरुवारची मी सेवा केली. महाराजांना सर्व सांगितलं की स्वामी रिपोर्ट आता नॉर्मल येऊ द्या, त्यांचं सर्व काही व्यवस्थित होऊ द्या. मी असं महाराजांना धावा करीत होते. त्यानंतर रिपोर्ट आले. रिपोर्ट म्हणजे एवढे हे नव्हते, पण कमी झालेलं होतं. आणि त्यानंतर त्यांचं जे ECG काढला तो देखील नॉर्मल आला होता. त्यामुळे टेन्शनचं काम थोडं कमी झालेलं होतं. पण आता डॉक्टर म्हटले की तुम्ही पथ्य वगैरे पाळा आणि काही असं टेन्शनचं काम नाही, टेन्शन वगैरे काही घेऊ नका, असं ते म्हटले. आणि त्याच दरम्यान काय झालं ना की त्याच दिवशी गुरुवारी ज्यावेळेस मिस्टरांना हा प्रकार घडला, त्या दिवशी काय झालं ना की अचानक आमच्या घरी लव्ह बर्ड्स होते. त्यातील ते एकदम व्यवस्थित होते, इतके छान होते ना की टवटवीत, काही आजार नाही, काही दुखत नाही, काही एक नव्हतं. पण ज्यावेळेस मी स्वामीचरित्र वाचत होती आणि त्यामध्ये जे तात्या भक्त होते स्वामींचे, त्यांचे मरण जवळ आले होते, त्यांना यमदूत दिसत होते आणि ते स्वामींच्या पुढे लोटांगण घालत होते. त्यावेळेस स्वामींनी खडतर आवाजामध्ये जेव्हा यमदूताला सांगितलं की हा माझा भक्त आहे, याला हात लावू नको, जो बैल आहे तिथे उभा त्याला तू आज घेऊन जा, त्यावेळेस स्वामींनी त्याच्यावरचं विघ्न बैलावरती नेलं होतं आणि त्यांचे प्राणही वाचवले होते. हाच अनुभव प्रत्यक्षात आज आमच्या घरी घडला होता. कारण ज्या दिवशी मिस्टरांवरती हे मोठं संकट आलं होतं, त्या दिवशी घरात जे लव्ह बर्ड्स होते त्यामधील जो होता त्यातला तो मरण पावला. अचानक काही एक झालं नाही, पण अचानक मरण पावला. त्यावेळेस जेव्हा मी हा अध्याय वाचत होते, त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी गळत होतं. कारण स्वामींनी ही प्रचिती मला खूप मोठी दिली होती. माझ्या मिस्टरांवरचं खूप मोठं संकट दूर केलं होतं. स्वामींची खूप काही सेवा केली नाही, थोडीफार केली, पण त्याचं स्वामींनी खूप मोठं फळ दिलं, माझं सौभाग्य वाचवलं. खूप म्हणजे खूप स्वामींचे आभार मला मानावेसे वाटतात. मला अनुभव शेअर करायचा नव्हता स्वामी भक्तांनो, पण म्हटलं जर माझा अनुभव ऐकून एक जरी स्वामी भक्त घडला तरी माझ्यासाठी खूप आहे, म्हणून मी हा अनुभव आज शेअर करत आहे. हा माझा पहिला अनुभव होता. आणि दुसरा असा होता की माझी मुलगी जी डॉक्टर आहे, तिच्या लग्नासाठी आम्ही आता स्थळ बघत होतो. आणि माझी सर्व म्हणजे स्वामींना एकच विनंती असते की स्वामी, जो मुलगा योग्य आहे, तुम्हा सर्व काही जाणता, पुढचं तुम्हाला सर्व काही कळतं, मला काहीच कळत नाही, जो तिच्यासाठी योग्य असेल, जे सर्व व्यवस्थित आहे, असाच मुलगा आम्हाला तुम्ही द्या, शोधून द्या, असं मी स्वामींना विनंती करत होते. पण एकदा काय झालं ना की असेच ऑनलाईन आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं होतं. मग तेथून आम्हाला एक बायोडाटा आला, त्यांचाच आम्हाला कॉल आला की आमचा मुलगा खूप मोठा डॉक्टर आहे, असे वगैरे ते सांगत होते, आणि आम्ही मुंबईत असतो असं वगैरे ते सांगत होतो. आम्ही तुमच्या घरी येतो असं ते बोलले. की म्हटलं आता एवढं छान आहे म्हटल्यानंतर आम्ही पण हो म्हटलो. पण आता ते आम्हाला फसवताय हे आम्हाला देखील कळालं नव्हतं. आणि मग त्यानंतर काय झालं ना की ते म्हटले की आम्ही येत आहोत, आणि अचानक त्यांचा कॉल आला की आमची आजी वारली, त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. मग आम्ही म्हटलो की तुम्ही येऊ शकत नाही, आता तुमची आजी वारली, कारण आमचे बरेच दिवसाचे हे फोन कॉल्स चालू होते, त्यामुळे सर्व काही आम्हाला आवडलेलं होतं. म्हटलं आता एवढं मोठं त्यांच्यावरती दुःख आलं तर आपण एकदा तरी त्यांच्या घरावरती भेटायला हे जायला पाहिजे. म्हणून आम्ही म्हटलो की आम्ही तुमच्या घरी येतो. त्यावेळेस ते म्हटले की नाही, तुम्ही येऊ नका म्हणे, की आम्ही दुबईला जाणार आहे म्हणे, ते असे बोलले. आता घरामध्ये जर आजी वारली आहे तर कोणी दुबईला जातं का? त्यावेळेस थोडासा डाऊट आला, आणि त्यावेळेस स्वामींनीच आम्हाला बुद्धी दिली. मग आम्ही त्यांची बारकाईने सर्व काही तिथे जाऊन चौकशी केली, तर तिथे असा कुठलाच व्यक्ती नव्हता की तो तिथे राहत होता. ते आम्हाला सर्वस्व फसवत होते. पुढचं पाऊल टाकण्याआधी सर्व काही
करण्याआधीच स्वामींनी आम्हाला जागं केलं आणि त्या संकटातून देखील स्वामींनी आम्हाला बाहेर काढलं. पण माझ्या मुलीचा स्वामींवरती विश्वास नाही. तिच्यासाठी मी खूप सेवा करते, पण ती सेवा करत नाही. आमच्या घरामध्ये फक्त माझा मुलगा आणि मीच स्वामींची सेवा करते. आम्हाला स्वामी सेवा केल्याशिवाय करमत नाही. आता स्वामींचं नाव घेतल्याशिवाय माझा दिवसच जात नाही आणि माझ्या मुलाचा देखील. आणि माझा स्वामींवरती खूप म्हणजे खूप विश्वास आहे. जे काही दुःख संकट आहेत ते तर आयुष्यात येतच राहणार आहे, पण स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी, या दुःखात संकटामध्ये कायम आमच्या सोबत राहा. आमच्या आनंदामध्ये देखील तुम्ही आमच्या सोबत राहा आणि दुःखात तर तुम्ही राहतातच. असा माझा आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.